आज दुपारी 12:15 वाजण्याच्या सुमारास मुंबई नाशिक महामार्गावरील कॅडबरी सिग्नल जवळ एक मोठा अपघात झाला। अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जो नावाशेवा बंदरातून दहेज गुजरातकडे 17 टन केमिकल घेऊन जात होता। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं तो रस्त्यावर पलटी झाला। या अपघातामुळे कंटेनरमधील केमिकल आणि ऑइल रस्त्यावर सांडलं होतं। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनास्थळी वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचे अधिकारी तातडीनं दाखल झाले। अपघातग्रस्त वाहन हटवण्यासाठी 2 हायड्रा मशीनचा वापर करण्यात आला। तसंच रस्त्यावर सांडलेल्या केमिकल आणि ऑइलवर माती टाकून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करण्यात आला। या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे 1.5 तास धीम्या गतीनं सुरू होती। मात्र कर्मचाऱ्यांच्या तात्काळ कार्यवाहीमुळे वाहतूक सुरळीत करण्यात आली। कंटेनरमधील उरलेलं केमिकल सुरक्षितरित्या हलवण्याची जबाबदारी कंटेनर मालक आणि संबंधित कंपनीवर सोपवण्यात आली। या प्रकरणी पुढील तपास वाहतूक पोलीस करत आहेत। या घटनेत कोणतीही जीवितहानी न झाल्यानं सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला। प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे येथे आज रस्ता सुरक्षा अभियान 2025 आणि शासनाच्या 100 दिवसाचा प्राधान्यक्रम या कार्यक्रमाच्या अनुषंगानं प्रादेशिक परिवहन विभागामार्फत घेण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या पत्रकार परिषदेला संबोधताना हेमांगिनी पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी गेल्या साधारणतः 6 महिन्यांमध्ये प्रादेशिक परिवहन विभागामार्फत केलेल्या उपाययोजना, जनजागृती कार्यक्रम, वायुवेग पथकांची कामगिरी याबाबत माहिती दिली। सुमारे 1,500 चालकांची नेत्र तपासणी, 2,000 स्कूल बस चालक आणि सहवर्ती यांचं शिबिर, ब्लॅक स्पॉट सर्वे तसंच त्यातील सुधारणा उपाययोजना, हेल्मेट वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती, सायकल रॅली, दुचाकी रॅली, महिला कार रॅली, रक्तदान शिबिर, मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांचं शिबिर, 10,000 विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा, शाळा कॉलेजेसमध्ये रस्ता सुरक्षेबाबत व्याख्यानं आदी बाबींचा यात समावेश होता। तसंच प्रादेशिक परिवहन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून आज लेखक विजय कट्टी यांचं आजीची रस्ता सुरक्षाबाबतची गोष्ट नावानं लहान मुलांचं पुस्तक प्रकाशित करण्यात आले। पत्रकार परिषदेसाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती हेमांगिनी पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, लेखक विजय कट्टी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मानसिंग खाडणे, धनंजय गोसावी, गणेश पाटील, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते।
बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमांमुळे लिंगभेद चाचणी पद्धतींना प्रतिबंध करण्यासाठी तसंच मुलींचं संरक्षण आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान मिळालं आहे। या बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला 22 जानेवारी रोजी 10 वर्ष पूर्ण होत असल्यानं महिला व बालविकास विभागाच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आज विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला 10 वर्ष पूर्ण होत असून स्त्रियांचा सन्मान करणं महत्त्वाचं आहे। मुलींच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समानतेसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणं आवश्यक आहे असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले। यावेळी प्रकल्प संचालक छायादेव शिशोदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, महिला व बालविकास विभाग प्रमुख संजय बागुल, जिल्हा कृषी अधिकारी MM बाचोटीकर, लघु पाटबंधारे विभाग प्रमुख दिलीप जोकार, सर्व विभाग प्रमुख तसंच सर्व अधिकारी कर्मचारीही उपस्थित होते। मी प्रतिज्ञा करते अथवा करतो की मी मुलगी आणि मुलगा यांना समान मानेल, स्त्री भ्रूण हत्येचा आणि असे कृत्य करणाऱ्यांचा विरोध करेन। मी मुलींच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समानतेसाठी सदैव कटिबद्ध राहीन। बेटी बचाओ बेटी पढाओ या राष्ट्रीय अभियानात सहभागी होऊन अभियानाच्या यशस्वीतेसाठी सदैव प्रयत्नशील राहीन अशी सामूहिक शपथही यावेळी घेण्यात आली। महापालिकेनं कचरा उचलण्यासाठी 2300 कोटींचं टेंडर काढल्याचं समोर आले। त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महापालिका आयुक्त आणि राज्य सरकारला काही प्रश्न केले। आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत महापालिका आयुक्तांना आणि राज्य सरकारला या टेंडरवरून फटकारले। ठाणे महानगरपालिकेत कचरा उचलण्यासाठी 2300 कोटींचं एक टेंडर निघते अशी जोरदार चर्चा सुरू आहे। मला प्रश्न एवढा आहे की टेंडर काढा, पण जमा केलेला कचरा टाकणार कुठे ते सांगा। आम्ही बोंबलतोय की डम्पिंग ग्राउंड कुठे? या महापालिकेला स्वतःचं डम्पिंग ग्राउंड करता आलं नाही। पंतप्रधान सांगतात की प्रत्येक घरात शौचालय असायला हवं, परंतु या शहराला शौचालयच नाही। महापालिका आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन सांगावं की शहराचा कचरा तुम्ही कुठे टाकता, कधी याच्या शेतात टाक तर कधी त्याच्या शेतात टाक असा गुन्हा आहे। या गुन्ह्यासाठी आयुक्तांना जेलमध्ये जावं लागेल। महापालिका आयुक्त लेखाजोखा तपासा, तुमच्याकडे 100 कोटी तरी आहेत का? अधिकचे काय चाललं आहे? काय पैशांचा तमाशा लावला आहे का? कुठून आणणार आहात पैसे? आज या शहरात पाणी प्यायला पाणी नाही। या शहराला कधीच धरण हवं होतं, आजही आपण भीक मागतोय। विधानसभेत आपण भाषणं केली तरी समोर बसलेले मंत्री महोदय टिंगलटावळी करण्याशिवाय काहीच करत नाहीत। ठाणेकरांच्या नळाला पाणी येत नाही आहे का तुमच्याकडे? याच्यावर उत्तर असले हे पैसे उधळण्याचे जे शौक आहेत त्यात तुम्ही सहभागी होऊ नका। हा एक स्कॅम आहे। हे 2300 कोटी रुपये कचरा नाही तर पैशांची वाहतूक करण्यासाठी आहे। पाणी नाही त्यावर कधीतरी बोलावं। पाणी नाही म्हणून आमच्या आया बहिणी रडतायत। आज तुम्ही सत्ताधीश आहात, तुम्ही शिस्तप्रिय आणि कर्तव्यप्रिय म्हणून तुमची ओळख आहे। आत्ताच या मालमसाल्यात फसू नका। कचऱ्याचं टेंडर त्वरित रद्द करा। ठाण्यातील जनतेचे पैसे झाडाला उगवत नाहीत। आम्हाला पाणीही हवं आहे, आम्हाला रस्तेही हवे आहेत आणि डम्पिंग ग्राउंडही हवं आहे असं आव्हाड यांनी या व्हिडिओत सांगितले। अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मूर्ती स्थापनेला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ठाणे शहरात विशेष लाडू वाटप कार्यक्रम आज मोठ्या उत्साहात पार पडला। ठाणे महानगरपालिका भवनाजवळ झालेल्या या सोहळ्याचं उद्घाटन कारसेवक आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आलं। या पवित्र प्रसंगी ठाणेकर भाविकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली। भाविकांनी या लाडू वाटपाचा लाभ घेतला। या कार्यक्रमाचं आयोजन ठाणे शहरातील भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष महेश कदम यांच्या वतीनं करण्यात आलं होतं। या कार्यक्रमादरम्यान श्रीराम मंदिर उभारणीतील योगदानाची आठवण करून दिली आणि प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादानं समाजात एकता, सद्भावना आणि धर्मभाव कायम राहावा असा संदेशही देण्यात आला। भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या सोहळ्याला मंगलमय रंग भरला। उपस्थितांनी लाडू वाटपाचा आनंद घेत प्रभू श्रीरामाचे आशीर्वाद घेतले।
या कार्यक्रमानं ठाणे शहरात भक्तिभावाची अनोखी अनुभूती निर्माण केली.